पवित्र 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 थोर सनातन आमच्या स्वर्गीय देवा, ज्या नावाने आम्हाला बंधनातून सोडवलं, ज्या नावाने आम्हाला पापापासून मुक्त केलं, जे नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आहे ते येशूच्या पवित्र नावात स्वर्गीय देवा आम्ही तुझ समोर नतमस्तक होतो। आज रात्री कुठल्या मनुष्याचं बोलणं ऐकण्यासाठी आम्ही इथे आलेलो नसून स्वर्गाचा देव त्याने आमची भेट घ्यावी आणि तुझे शब्द आज आमच्या कानी पडावेत यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आहोत। तुझ्या दयेने कृपेने आमच्या अंतःकरणाची आमच्या मनाची पूर्ण तयारी कर, आमचा ताबा घे, आमचा विश्वास आहे ओठ माझे पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे। आज तुझ्या वचनाने आम्हाला असं उत्स्फूर्त कर की आमच्या परिवारात ऐक्य तयार होईल। तुझ्या वचनाने असं आम्हाला उत्स्फूर्त कर आमच्या चर्च मध्ये मंडळीमध्ये ऐक्य तयार होईल। असं आम्हाला उत्स्फूर्त कर तुझ्या शब्दाने आणि वचनाने की संपूर्ण समाजात ऐक्य निर्माण होईल। स्वर्गीय देवा, तुझं वचन सत्य आहे आणि सत्य हे तुझपासून आहे जे आज तू आम्हाला प्रकट करत आहेस। आमच्याशी बोल आणि प्रभू या सर्व वातावरणाचा ताबा तुझ्या हाती घे। पवित्र आत्म्याची मोकळी त्या ठिकाणी आम्ही जाहीर करतो, देवाचं सामर्थ्य आम्ही घोषित करतो। ही सभा मनुष्याची नाही परात्पर परमेश्वराची आहे। स्वर्गीय देवा, तुझं गौरव या ठिकाणी प्रकट कर। येथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो, आम्हा सर्वांचा ताबा घे। ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक, आमेन आमेन। ऐक्य ही एक आज शेवटच्या काळातली फार गरजेची गोष्ट आहे। आपल्या परिवारात, समाजात, आपल्या मंडळीत, गावागावांमध्ये, देशादेशांमध्ये ऐक्य असणं खूप गरजेचं आहे। जिथं ऐक्य नाही तिथं उन्नती घडत नाही। जिथं एकी नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, ऐक्य नाही, त्या ठिकाणी लोकांमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकत नाही। ज्यावेळेस आपला परिवार एकत्र असतो, ज्यावेळेस आपला समाज एकत्र असतो, ज्यावेळेस देश एकत्र असतो, ज्यावेळेस लोक एकत्र असतात, त्यावेळेस फार मोठी मनुष्याची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यातून परमेश्वराचं गौरव प्रकट होत असतं। शास्त्री याचा 6वा अध्याय 34 आणि 35 वचनांमध्ये, शास्त्री 6वा अध्याय 34 आणि 35 वचनांमध्ये बायबल सांगतं की गिदोन नावाचा एक सेवक आहे आणि इस्रायल जी लोक आहेत या इस्रायल लोकांना मिद्यानी म्हणजे एक असे लोक आहेत ज्यांना फक्त छळता येतं, त्रास देता येतो। मिद्यानी लोक इस्रायल लोकांचा छळ करत होते आणि त्यांचा छळ होत असताना एक शेतकरी होता ज्याचं नाव होतं गिदोन। सगळ्यांनी म्हणा गिदोन। गिदोन हा गुप्त रीतीनं त्याच्या शेतातलं काही काम करत होता। जास्त सखोल जाणार नाही, मी थोडक्यात बोलणार या विषयावरती। आणि गिदोन त्या ठिकाणी असताना अचानक देवाचा पवित्र दूत गिदोनासमोर प्रकट झाला आणि ज्यावेळेस देवाचा दूत त्याने आपल्या समक्ष पाहिला, गिदोनाला काही वेळ कळेच ना की हा दूत परमेश्वराने मजकडे का पाठवलाय। आणि त्या देवदूताने गिदोनाला म्हटलं, हे बलवान शूरवीरा, किती आमेन म्हणतील। ज्यावेळेस देवाचा दूत आपलं मुख उघडतो, भयभीत असलेल्या इस्रायल राष्ट्रामधला एक भीतीने ग्रासलेला असा गिदोन आहे आणि त्या गिदोनाला देवाचा दूत म्हणतो की हे बलवान वीरा। देवाचा आत्मा आजच्या गोष्टी तर पाहतोच, पण येणाऱ्या दिवसात तो बलवान वीर होणार आहे हे देवाला आधीच माहित आहे आणि म्हणून पुढच्या गोष्टींबद्दल तो देवाचा दूत आजच त्याला म्हणतो, हे बलवान वीरा। देवदूताने त्याला संदेश दिला की आता तुला लपून बसायचं नाही, आता तुला वैराच्या विरुद्ध युद्ध लढायचंय। आणि मग काय, गिदोनाने आपल्या हाती रणशिंग घेतलं। गिदोनाने रणशिंग घेऊन जे त्यांनी वाजवलं, बायबल सांगतं वेगवेगळ्या ठिकाणातून लोक गिदोनाकडे यायला सुरुवात झाले। किती आमेन म्हणतील। जसं गिदोनाने रणशिंग वाजवलं, देवाच्या प्रिय लोकांनो, अभिये
एबेनेझरी लोक त्या गिदोनाकडे आले. बायबल सांगतं मनश्शेचे लोक गिदोनाकडे आले. सगळे जे आशेर लोक होते ते गिदोनाकडे आले. जबूलून मधले लोक त्या गिदोनाकडे आले. नफ्ताली मधले लोक गिदोनाकडे आले. सगळ्या बाजूंनी लोकांनी गर्दी केली. 32,000 लोकांचं मोठं सैन्य उभं राहिलं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभूचा एक आवाज तुम्ही द्याल, लोकांची गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. बोला येशू मसीह की हालेलुया. जिथं देवाचा आत्मा आहे तिथे लोकांना आमंत्रित करावं लागत नाही. 2000 वर्षापूर्वी माझा आणि तुमचा येशू ख्रिस्त तो शिष्यांना म्हणायचा, तुम्ही इथे थांबा, मी जरा थोडं अरण्यात जाऊन प्रार्थना करतो. आणि तो एकांतात गेला. लोक शोधत शोधत जंगलात येशू ख्रिस्ताकडे येत होते. हालेलुया. जिथं देव आहे तिथं गर्दी होणार. जिथं प्रभू आहे तिथं ऐक्य होणार. जिथं माझ्या देवाची उपस्थिती आहे तिथं देवाचं सामर्थ्य प्रकट होणार. आणि जे लोक विभंगलेले आहेत, तुटलेले आहेत, त्यांना परमेश्वर परत एक केल्याशिवाय राहत नाही. हे वेगवेगळ्या प्रांतातले लोक एकत्र आले. आणि मग पुढे काय, 32,000 लोक एकत्र आले. आता 32,000 लोक लढायला निघाले तर लढाई जिंकणारच आहेत. आणि मग त्या लोकांना काय वाटेल की आम्ही आमच्या बाहुबलावरती, आमच्या शक्तीवर, आमच्या सामर्थ्याने आम्ही युद्ध जिंकलं. मग देवाने एक आयडिया केली. देवाची युक्ती खूप भन्नाट असते, खूप जबरदस्त असते. देवाने एक योजना केली. आणि मग त्या ठिकाणी गिदोनाने खूप जाहीर रीतीने सांगितलं, 32,000 जेवढे घाबरले असतील तेवढे नीट घरी निघून जा. काही काही लोक सगळे निघाले म्हणून निघतात. बोलो येशू मसीह की. ऐकताय ना तुम्ही सगळे. तो चालला म्हणून मी चाललो. मनात प्रेरणा नाही, मनात आनंद नाही, काय नाही, सगळे चालले म्हणून मी चाललो. असे तिथे लोक होते काही. आणि जसं देवाच्या दासाने सांगितलं, जे घाबरले असतील युद्धाला, नीट घरी निघा. देवाच्या लोकांना बायबल सांगतं त्या 32,000 22,000 लोक घरी निघून गेले. किती हजार? 22,000 लोक निघून गेले. आणि पुढे मग त्यांची परीक्षा घेण्यात आली, पाणी कसे पितात ते. आणि मग त्यांना पाणी प्यायला सांगितलं. खूप सुंदर घटना आहे, त्याचा खूप सखोल अभ्यास आहे, पण थोडक्यात सांगेन तुम्हाला. काही तिथे लोक होते ज्यांनी घाबरत घाबरत असं पाणी पिलं. त्यांची पाणी पिण्याची निराळी रीत होती. पण काही लोक होते त्यांनी हातांनी पाणी पिलं, ओंजळीत घेऊन हातांनी पाणी पिलं. आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हातांनी पाणी पिता त्यावेळी तुमच्या तलवारीला तुम्ही हात लावत नाही. समजतं तुम्हाला? काही लोक होते त्यांनी हातांनी पाणी नाही पिलंय. तर या ठिकाणी 2 लोकांचे गट पडलेले आहेत. त्याच्यात पण काही घाबरलेले आणि देवावरती भिस्त टाकून होते. ते फक्त 300 लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. किती लोक? 300 लोक. या 300 लोकांना घेऊन गिदोनाने युद्ध लढलं आणि फार मोठ्या मिद्यानी सैन्याला हरवून टाकलं. तिथे देवाचा मोठा विजय झाला. बोला येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. गिदोनाने रणशिंग फुंकताच अनेक लोक एकत्र झाले. आज ही गोष्ट आपण समजून घेऊया. दुसरी आणखीन एक घटना जुन्याच करारातून तुम्हाला सांगेन. यहोशवाबद्दल एक कालावधी असा होता की बघा देवाने किती चमत्कार केले. आणि मनुष्य प्राणी विसरणारा आहे, विसरभोळा आहे. त्याला प्रत्येक गोष्ट वारंवार आठवून द्यावी लागते. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे इस्रायल लोक होते, देव दया करायचा, विसरून जायचे. तांबडा समुद्र दुभागला, पुढे जाऊन परत कुरकुर केली. देवाने पुढे खजुरीची झाडं दिली, लावे पक्षी दिले, फारच मोठमोठे चमत्कार केले. पण इस्रायल लोक वारंवार चमत्कार विसरायचे आणि परत देवापासून दूर जायचे. मग आता एक असा वेळ आला की इस्रायल लोक दुधामधाच्या प्रदेशात अर्थात कनान देशामध्ये जाऊन पोहोचले, जिथे त्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलं. आणि मग काय, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि लोक बरेचसे परत देवाला विसरले. आणि म्हणून या ठिकाणी यहोशवा 24व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये यहोशवाने म्हटलं, तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करणार. सगळ्यांनी म्हणा मी. थोडं मोठ्या आवाजात म्हणाल का? मी. असा हात ठेवा. मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करणार. आता जेव्हा लोकांनी ऐकलं की आपला लीडर यहोशवा देवाची सेवा करणार, मग आम्ही कशाला दारूच्या बत्त्यावर जाऊ, आम्ही कशाला वाईट गोष्टी करू. खूप लोक एकत्र आले. ते येऊन म्हटले की यहोशवा, आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर आहोत, आम्ही पण देवाची सेवा करणार. आमेन, हालेलुया. अशी खूप उदाहरणं आहेत.
देवाचं नाव घेतलं की तुटलेले लोक एकत्र येतात. आणि म्हणून आज आपल्या देशाला प्रार्थनेची गरज आहे. आज प्रत्येक व्यक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे. परमेश्वर जो आहे तो माणसाला एकत्र आणू शकतो. सगळे भेदभाव, सगळ्या अडीअडचणी, अडखळं दूर करणारा आणि एकमेकांवरती दया करायला शिकवणारा हा आपला परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ऐक्य हे फार महत्वाचं आहे. जर आपल्याला सगळीकडे लोक ऐक्यतेने, एकत्रतेने राहतायत असं पाहायचं असेल तर सुरुवात आपल्या परिवारापासून करावा लागेल. बोलो येशू मसीह की. सुरुवात कुठून करणार? परिवारापासून. सगळ्यात पहिलं आपल्या घरात ऐक्य असलं पाहिजे. कधी कधी लोक घरातल्या घरात भाऊ दोन एकमेकांशी बोलत नाहीत, बहिणी बोलत नाहीत, आई वडील आणि लेकरं बोलत नाहीत, पती पत्नी बोलत नाहीत. कितीतरी घरांमध्ये वादविवाद असतात. आणि आम्ही जगाला शांतीचा संदेश सांगणार आणि आम्ही लोकांना सांगणार की एकमेकांवरती चांगली प्रीती करा, चांगले राहा. पण आपल्या घरातच जर आपण चांगल्या रीतीने राहत नसू, आपली साक्ष व्यर्थ केली प्रियांनो. म्हणून सगळ्यात सुरुवातीला आमच्या परिवारापासून आम्ही सत्य सांगायला सुरुवात केली पाहिजे. आमच्या परिवारामध्ये जे लोक आमच्यापासून दूर गेलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी देवाकडे मध्यस्थी केली पाहिजे. आणि आपण कसं वागल्यामुळे ते चांगले होतील तसा नम्रपणा धारण करून आम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे. परिवारात ऐक्य पाहिजे, मंडळीत ऐक्य पाहिजे. बोलो येशू मसीह की. काही लोक जे आहेत मंडळीमध्ये ऐक्य टिकून धरत नाहीत. एक जण बाजूला गेला, दुसरा काहीतरी बोलतो, दुसरा तिकडे गेला, तिसरा काहीतरी बोलतो. आम्हाला तसं न वागता मंडळीमध्ये ऐक्य टिकून ठेवायचंय. आणि तिसरी गोष्ट, आमच्या समाजात ऐक्य पाहिजे, आमच्या लोकांमध्ये. म्हणून तर आज ख्रिस्ती एकता सभा आपण आयोजित केलेली आहे. आमच्यामध्ये ऐक्य पाहिजे. तीनच गोष्टी पटपट सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट, जर आपल्याला ऐक्य टिकवायचं असेल तर आपल्याला गरज आहे देवाचं प्रेम आपल्या मनात असलं पाहिजे. किती लोक आम्ही म्हणतील? देवाचं प्रेम असलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, मनामध्ये राग धरून ठेवतात. एखाद्याशी बोलत असताना कधी कधी बायको नवऱ्याशी भांडते. तुमच्या भांडत नसतील पण मी दुसरीकडचं सांगतोय. बायको नवऱ्याशी भांडते, म्हणते तुम्ही 2 आठवड्यापूर्वी मला असं का बोलतात? अरे त्या बिचाराला काल रात्री काय खाल्लं ते आठवत नाही आणि तू म्हणते 2 आठवड्यापूर्वी तू मला असं बोलला. कधी कधी आमची अशी सवय असते की आम्ही जुन्या गोष्टी उकरून काढतो आणि भांडत बसतो. घरात ऐक्य कसं टिकून राहील? आम्हाला एकमेकांना माफ करता आलं पाहिजे. एकदा काय झालं, एक बाप आणि मुलगा प्रवासाला निघाले. फार त्यांचं महत्वाचं काम होतं बापाचं. आणि तो म्हटलं की मुलाला तू पण मदतीला माझ्या बरोबर चल. मुलगा लहानच होता, तरुण मुलगा. बाप आणि मुलगा दोघेही प्रवासाला निघालेत. आणि प्रवासाला निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना फार मोठ्या वाळवंटातून जायचं होतं. इतकं भयंकर वाळवंट होतं. पण बाप त्या रस्त्याने आधी गेला होता आणि त्याला माहित होतं की खूप वेळ चालायचं, पण शेवटी तिकडे त्या गावात जे शहर आहे पुढे तिकडे जाऊन आपण पोहोचणार, आपलं काम होणार आहे. आणि मग रस्त्यात एक ठिकाणी पाणी पण मिळेल आपल्याला. त्या वाळवंटामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आता मुलगा आणि बाप त्या ठिकाणी निघाले. मुलगा तर आधी कधीच त्या मार्गाने गेला नव्हता आणि ज्याला रस्ते माहीत नसतात तो माणूस थोडा गडबडच करत असतो. ज्याचा रोजचा रस्ता आहे त्याला काही भीती वाटत नाही. नवीन रस्त्यावरती ड्रायव्हर गडबड करतात. आणि मग असाच हा तरुण मुलगा सारखं 10-10 मिनिटाला बापाला विचारायचा, बाबा कधी येणार होते पाणी? मला तहान लागली. अरे आत्ताच घरून निघालो ना आपण, खूप लांब जायचं, विचारू नको सारखं. थोडं पुढे चालले की बाबा ते पाणी कधी येतं? अरे बापा गप्प बस ना तू, बोलू नको सारखं, जायचं आपल्याला पुढे, लांबचा प्रवास आहे. मुलगा काय गप्प बसायला तयार नाही. मुलगा नुसता चिडचिड चिडचिड चिडचिड, मला पाणी पाहिजे, मला पाणी. तू शांत बस, तू मरणार नाही, मी आहे ना तुझी जबाबदारी घ्यायला, आपण दोघं पण जाऊ. बाप आणि मुलगा चालत राहिले चालत राहिले चालत राहिले. एक क्षण आला, दोघांची तोंड एकदम कोरडे पडून गेले. पाणीच नाही ना, वाळवंटातून चालतायत, कडक उन्हाची वेळ, वाळवंटातून चालतात, पाणी नाहीये. आणि मग त्या ठिकाणी त्या मुलाचा राग अनावर झाला. इतका राग आला, इतका राग आला, बापावरती ओढून होतो, बाबा तुम्हाला समस्या केली, मला तहान लागली, मी मरून जाईल, मला असं तसं येते. आता ज्यावेळेस लेकरं ऐकत नाहीत, बापाकडे एक औषध असतं, दिला फटका लावून, एक असा फटका दिला, फटका एकदम रडत बसलं तिथंच. हातात काठी होती, काठीने वाळूवर लिहिलं, माझ्या बापाने मला झापड मारली.
वाळूवर काय लिहिलं त्याने? माझ्या बापाने मला बोलत नाही तुम्ही, माझ्या बापाने मला तुमच्या पण बरं असं झालं. आणि मग तुला शांत बस म्हटलं मी, बोलू नका आता एक पण शब्द, पुढेच आहे, जवळ आहे पाणी. आणि मग दोघे पण त्या ठिकाणी गेले. पुढे जाता जाता त्यांना पाणी दिसलं. मुलगा बाप दोघं पण आनंदी झाले. तळ दिसलं त्यांना, पाणीच पाणी. पटापट तिथं धावत गेले पाण्याकडं. दोघंही पाणी पितात. मुलाला एवढा आनंद झाला. बापाचं ऐकलं असतं वेळेवर तर बरं झालं असतं, आहे की नाही? मार खायची पण वेळ आली नसती, सगळ्या गोष्टी नीट झाल्या असत्या. आणि मग मुलगा आनंदात आहे, बाप आनंदात आहेत, स्वतःला भिजवत आहेत, पाणी पितात, आनंद करतायत. आणि हे सगळं करत असताना मुलाचा पाय घसरला आणि मुलगा ताळ्यातच पडला. मुलाला काही पोहता येत नव्हतं. ऐकता तुम्ही चर्च? मुलाला पोहता येत नव्हतं. मुलगा पाण्यात बुडू लागला. गटांगळं खाणं मराठी येते का सगळ्यांना? हा, तर ते गटांगळं खाणं त्याचं चालू झालं. नाका तोंडात पाणी जायला लागलं. आणि मग त्या बापाने बघताश्री बापाने पाण्यात उडी मारली. बुडणाऱ्या मुलाला बापाने वाचवलं, किनाऱ्यावरती घेऊन आला. मुलगा परत रडला, माझ्या बापाचं माझ्यावर खरं प्रेम आहे. मग मुलाने काय केलं की एका खडकावरती डायरेक्ट कोरून काढलं, माझ्या बापाने माझा जीव वाचवला आहे. हालेलुया. खडकावर त्यांनी कोरलं, माझ्या बापाने माझा जीव वाचवलाय. जेव्हा बापाने झापड मारली होती त्याने कुठे लिहिलं होतं? वाळूवरती लिहिलं होतं. वारा आला आणि ते मिटून गेलं, निघून गेलं. पण जे खडकावर लिहिलं ते कायम स्वरूपी राहिलं. हालेलुया. ज्यावेळेस चांगल्या गोष्टी होतील खडकावर लिहा, वाईट गोष्टी घडल्या वाळूवर लिहायला शिका. किती आमेन म्हणणार आहेत? माफ करायचं मन ठेवा. आणि एक दिवस ज्यावेळेस आपले डोळे उघडतात, आपल्याला सत्य समजतं, त्यावेळेस आपण ज्या भावाचा तिरस्कार करत होतो, ज्या बहिणीचा तिरस्कार करत होतो, त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम निर्माण केल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. आज बायबल सांगतो, दिसणाऱ्या भावावर तू प्रेम करत नाहीस, न दिसणाऱ्या देवावर कधी करशील? भाव तर दिसतोय समोर. जो व्यक्ती तुमच्या समोर तुमच्या नजरेला दिसतो त्याच्यावर जर तुम्ही प्रीती करत नसाल, देवावर तुम्ही कशी प्रीती करू शकाल? बायबल सांगतं. आणि म्हणून आम्हाला आज ही एक नवीन सुरुवात करायची. क्रूस बघितला येशूचा कसा आहे? दिसतो का सगळ्यांना क्रूस? हा क्रूस कसा आहे? एक उभा खांब आहे आणि एक आडवा खांब आहे. सगळ्यांनी म्हणा, उभा खांब, आडवा खांब. आता तो लाल काय आहे? येशूच्या रक्तामुळे लाल आहे. आमेन. हालेलुया. बरं, तो उभा खांब आहे आणि आडवा खांब आहे. हा उभा खांब आहे ना, हा आमचे देवाबरोबर संबंध चांगले आहेत हे दर्शवतो. आडवा खांब आहे ना, आमचे एकमेकांबरोबर संबंध चांगले आहेत हे ते वधस्तंभ दर्शवतो. आमेन. हालेलुया. काही काही लोक नुसतं उभा खांब घेऊन चालतात. फक्त प्रार्थना, देवाबरोबर माझं खूप चांगलं आहे, भावाशी बोलत नाही, बहिणीशी बोलत नाही, घरात नीट बोलत नाही, सासू सुनेचं पटत नाही. महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय का मी? प्रभू दया करो, प्रभू क्षमा करो. हालेलुया. वधस्तंभ तेव्हाच पूर्ण होईल. आमच्या देवाबरोबर नुसते संबंध चांगले असून चालणार नाही, लोकांबरोबर पण आमचे संपर्क चांगले पाहिजेत. इतरांवर आम्हाला प्रीती करता आली पाहिजे. आणि काही लोक फक्त मनुष्यावर प्रीती करतात, देवाला विसरतात. मला आला ताप, तू माझा बाप, माझा गेला ताप, कुठे माझा बाप? नको मला बाप, देव नको मला. नास्तिक होऊन जातो मनुष्य. देवाच्या प्रिय लोकांना, किती चंद्र ग्रह तारे आकाशात लाखो करोड आहेत, पण मनुष्य फक्त पृथ्वीवर आहे. ऐकताय का तुम्ही? ते देवाने निर्माण केलेली त्याची हस्तकृती आहे. देवाने आपल्याला घडवलंय, परमेश्वराने आपल्याला घडवलंय. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, येशूच्या नावात आज आम्ही स्वतःला एवढं स्थिर करायचंय की पहिली गोष्ट आम्हाला प्रीती करता आली पाहिजे. ज्याच्या मनामध्ये देवाचं प्रेम नाही त्याला देवाचं गौरव करता येत नाही. योहान याचा 13वा अध्याय आणि 35वा वचन काय म्हटलं येशूने? ऐका, योहान 13 आणि 35. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तुमची एकमेकांवर जर प्रीती असली
तर जगाला कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. येशू ख्रिस्ताने काय केलं? त्याचे विरोधक तर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत होते, वधस्तंभावर त्याला घेऊन चाललेले होते, त्याचा इतका हाल अपेष्टा केले, त्याला इतका त्रास दिला, शेवटी त्याला क्रूसावर खेळलंच. क्रूसावर खेळल्यानंतर पहिली संधी प्रभूला बोलण्याची मिळाली. प्रभू काय म्हटला? हे बाप्पा, यांना क्षमा कर. हे जे प्रेम आहे ना आपल्या देवाचं, हे प्रेम, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम, हे आज आमच्या मनामध्ये रुजणं गरजेचं आहे. प्रभू म्हटला की जर तुम्ही एकमेकांवरती खरी प्रीती केली, जगातली सर्व लोकांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. आपल्या 12 शिष्यांना त्याने हा कित्ता घालून दिला, एकमेकांवर प्रीती करा म्हणजे तुमची साक्ष जगाला कळेल. पहिले करीन 12 अध्याय आणि 25 वचन, 1 कोरिंथियन्स चॅप्टर 12 वर्स 25. पहिले करीन 12 आणि 25. अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि आपण त्याचं शरीर आहोत, आणि म्हणून प्रत्येक अवयवाची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. मनुष्य किती स्वतःची काळजी घेतो. आजपर्यंत हे शरीर धुण्यासाठी शेकडो साबण तुम्ही संपवले असतील, पण उद्या सकाळी परत साबण लागणार आहे की नाही? लागणारच आहे. मनुष्याला कितीही धूत राहिलं आयुष्यभर, हे शरीर दुर्गंधी देणार आहे, आणि म्हणून या शरीराची कितीतरी काळजी घ्यावी लागते. डोळे नीट नसले, चष्मा, नाही तर मग कॅटरॅक्ट, त्याचं ऑपरेशन, काय काय, एक एक अवयवाची माणूस नीट काळजी घेतो. आपल्या शरीराला आम्ही सांभाळतो. आमचे केस चांगले दिसावेत म्हणून आम्ही त्याला चांगले स्वच्छ करणार, त्याला नीट कातरले जाणार, त्याच्यासाठी तेल लावणार. आम्ही स्वतःच्या शरीराची जशी काळजी घेतो तशी आम्ही आमच्या बंधू बहिणींची काळजी घेतली पाहिजे. बायबल सांगतं एकमेकांवरती प्रीती करणं गरजेचं आहे, एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे. निष्काळजी लोक देवाच्या राज्यामध्ये देवाचा गौरव करू शकत नाहीत. एकमेकांना आम्ही सांभाळणं गरजेचं आहे, एकमेकांवर प्रीती करणं गरजेचं आहे. पहिले करीन 12:26 म्हणजे त्याचंच पुढचं वचन सांगतं, एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. असं खरं आहे का? हे एक अवयव दुखावला तर सगळ्या शरीराला त्रास होतो. रस्त्याने चालता चालता ठेच लागली, आणि ठेच लागल्यानंतर तुम्ही असं म्हणता का, जाऊ दे पायाला तर लागली, हात तर व्यवस्थित आहे, बाकी सगळं तर व्यवस्थित आहे, पायाला लागली, जाऊ दे, ते पायाचं काय? काही काम करता करता किचन मध्ये चाकूने हाताला कापलं, तोंड म्हणतं का मला काही गरज नाही हाताची, कापलं तर कापलं, जाऊ दे, हाताचं तर कापलं, मला काय करायचंय? एका जरी शरीरातील अवयवाला त्रास झाला तर तो पूर्ण शरीराला होतो. शरीराचे अवयव आहेत आपण, एकाच शरीराचे, आणि जर एका शरीराचे आपण अवयव आहोत तर जसं हे शरीर आपण एकत्रित रीतीने जपतो तसं आम्ही इतरांची काळजी घेतली पाहिजे, आमच्या परिवारातील लोकांची काळजी घेतली पाहिजे. कधी कधी घरातला एखादा व्यक्ती व्यसनाधीन होतो, सगळे त्याचा तिरस्कार करतात, जाऊ दे, तो दारुडा आहे, तो सुधारणार नाही, तो असा आहे, तो तसा आहे, एखाद्याला सगळे बोलत राहतात. पण कधी त्याला प्रेमाने समजवलंय का? येशू ख्रिस्त तुझ्यासाठी या जगामध्ये आला, येशूवर जर विश्वास ठेवशील, प्रभू तुझं तारण करणार आहे, तुझं जीवन बदलणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, कितीतरी दारू पिणाऱ्या लोकांची इच्छा असते की त्यांचं व्यसन त्यांनी सोडावं आणि त्यांनी चांगल्या मार्गात यावं, परंतु एक समय असा येतो ते सुधारण्याचा प्रयत्न करतात, परत तिकडेच जातात. पण एकदा येशूला बरोबर घेतलं ना जीवनात, तो सारखा तुम्हाला ओढून चांगल्या मार्गात घेऊन येईल. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. तुम्ही म्हणाल की मला दारू प्यायला, प्रभू म्हणेल चल इकडे, इकडे बस प्रार्थनेला, चल तिकडे जायचं नाही, जुगार खेळायची नाही, वाईट गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला जिवंत देवाची गरज आहे. हालेलुया. आमचे मार्ग चुकू नयेत, आम्ही भरकटू नये, म्हणून आम्हाला परात्पर परमेश्वराची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही देवाकडे पाहतो त्याचं प्रेम आमच्यामध्ये तो उत्पन्न करतो आणि आम्ही एकमेकांची त्याद्वारे काळजी घेऊ शकतो. आम्ही कसे प्रयत्न करावेत, दुसऱ्यांची उन्नती व्हावी यासाठी आम्ही परिश्रम केले पाहिजेत. रोमकरास पत्र 14 अध्याय आणि 19 वचन, रोमन चॅप्टर 14 वर्स 19, रोम 14:19. तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टी ह्यांच्या मागे आपण लागावे. एकमेकांची वाढ कशी होईल
एखाद्याचं चांगलं कसं होईल, एखाद्याचं कल्याण कसं होईल, इतरांसाठी आम्ही परिश्रम केले पाहिजेत. आम्ही सुखी आहोत, आम्हाला सगळं मिळालंय, आम्हाला चांगलं घरदार आहे, आम्हाला चांगला परिवार आहे, आमचं चांगलं शिक्षण आहे, आमची नोकरी आहे, आमचा पगार आहे, आमचं सगळं चांगलं आहे, म्हणजे फक्त आम्ही स्वतःसाठी जगलो तर आमच्या जीवनाचा काही लाभ नाही. प्रियांनो, आम्ही इतरांना सहकार्य करावं, आम्ही इतरांबद्दल देवाकडे प्रार्थना विनंत्या कराव्यात आणि मग त्याद्वारे प्रभू नक्कीच त्याचा गौरव आमच्या जीवनात केल्याशिवाय राहणार नाही. इतरांची कशी वाढ होईल देवामध्ये याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. पहिले थेसलोनिके 5:11 बायबल सांगतोय आमची प्रीती कशी असली पाहिजे, आम्ही एकमेकांचे सांत्वन केलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. एखादा व्यक्ती दुःखात असतो, एखाद्याला काही अडचण आली, एखादा आजारी पडला, काहीतरी काही लोक असं म्हणतात बरा आजारी पडला, याला असंच पाहिजे होतं, सुधरत नव्हता, असं काही लोक म्हणतात. पण आमचे शब्द कसे असावेत, एखाद्याच्या दुःखामध्ये अजून त्याला आम्ही टोमणे देऊन किंवा त्याला वाईट बोलून अजून त्याला दुःखी करण्यापेक्षा आम्ही त्याचं सांत्वन करावं ही देवाची इच्छा आहे. भिऊ नको, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुला कधी सोडणार नाही. प्रभू तुला या संकटातून बाहेर काढणार आहे आणि मग पहा परमेश्वर त्याच्या जीवनात काय कार्य करतो. हालेलुया. आमचे शब्द फार महत्वाचे आहेत. आम्ही इतरांचं सांत्वन करणं गरजेचं आहे. एक सत्य घटना सांगतो. अमेरिकेमध्ये एका व्यक्तीवरती खूप कर्ज झालं होतं. खूप मोठा बिझनेसमॅन होता, इतका मोठा बिझनेसमॅन होता, खूप त्याचे मोठे मोठे व्यापार होते. पण काय झालं ना, तो कर्जबाजारी झाला आणि एवढा त्या बिझनेसमध्ये लोन कार्ड हे ते बिझनेसमध्ये लॉस आणि त्याच्यावर कर्ज झालं आणि सगळ्या बँका त्याला फोन करायला लागल्या, एवढे करोडो रुपये कर्ज तुझ्यावरती, तुला सोडत नाही आम्ही, तुझं घर विकू, तुझं हे करू, तुला मारू आम्ही, असं तसं त्याला धमक्या यायला लागल्या. आणि त्याने एक निर्णय घेतला की एवढे करोडो रुपये मी कुठून फेडणार आहे, सगळं होतेच नव्हतं झालंय, आता एकच पर्याय राहिलाय, जाऊन मी आता आत्महत्या करणार. काय ठरवलं त्याने? आत्महत्या करणार. आणि आत्महत्या करण्याच्या विचारात तो आहे आणि त्या ठिकाणी तो एका गार्डन मध्ये बसला होता. एक टेबल होता असा आणि त्या सीट वरती तिथं तो बसलाय, विचार करत रडत, मी जाऊन आत्महत्याच करतो, कारण की माझं लोन आता फेडू शकत नाही, माझ्या जगण्याला काय अर्थ नाही. तेवढ्यात एक जेंटलमॅन तिथं आला सूटबूट घालून. बोला का रडतोस? बोला काय नाही, तुम्ही जा. त्याने मला सांग का रडतोस? तर त्याने म्हटलं की माझ्यावर करोडो रुपये कर्ज झालंय. तो बोला एवढंच ना, कशाला काळजी करतोस, मी आहे ना. म्हणजे तू आहे म्हणजे. बसला बाजूला, लगेच चेकबुक काढलं, चेक लिहिला, किती कर्ज आहे तुझं? एवढे, हे घे तुला चेक देतो मी. एक काम करायचं, 2 वर्षांनी पैसे परत द्यायचे, हे माझे सगळं तुझं कर्ज फेड आणि हा चेक तुझ्याकडेच राहू दे, जाऊन तुझा बिझनेस कर. जर तुला गरज वाटली तर चेक बँकेत टाक, तुझ्याकडे पैसे येतील, त्याच्याने तुझं काम करून घे, सगळं काय अडचण नाही. 2 वर्षांनी मला पैसे दे, मरायची भाषा करू नको, हे घे चेक तुला. चेक दिला आणि तो म्हटलं ह्याच तारखेला, ह्याच दिवशी, ह्याच वाजता बरोबर इथे भेटायचं, ह्याच गार्डन मध्ये, आणि चेक घे बिंदास जा, रडू नको, डोळपूस, बिंदास जा घरी. आणि मग त्याने काय केलं, हा बिझनेसमॅन मोठा माणूस ज्याने चेक दिला तो निघून गेला, हा पण बिचारा निघून गेला आनंदाने, आणि तो जाऊन बिझनेस करायला लागला, बिझनेस परत वाढायला लागला. तो म्हटलं उद्या चेक टाकतो, गरजच पडे ना. तो एवढा खुश झाला की आपल्याकडे करोडो रुपयाचा चेक आहे, कधी पण काही प्रॉब्लेम झाला चेक टाकायचा बँकेत आणि फेडून टाकायचं लोन, काही टेन्शन नाही. जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत टाकायचं नाही. तो बिझनेस करत राहिला, बिझनेस वाढत गेला. पण त्याला 2 वर्षात त्याचं सगळं कर्ज फिटून पण गेलं, तो चेक त्याला बँकेत टाकायची गरजच पडली नाही. बोलो येशू मसीह की. आता तो दिवस आला 2 वर्षानंतरचा, सत्य घटना आहे बरं का. तो दिवस आला ज्या दिवशी त्याला त्या माणसाला भेटायचं, त्याने चेक दिला होता. जाऊन बसला तिथे, एकदम स्वतः पण एकदम सूट बूट तयारीत एकदम मस्त पैकी गेला, चेक घेऊन तिथं, याचा चेक मी परत देणार, त्याचे आभार मानणं. आला तो व्यक्ती पण, तो श्रीमंत व्यक्ती पण आला ज्याने चेक दिला होता. तो आला, अरे कसं काय तुझा बिझनेस? अरे म्हटलं मी जगलो, सगळं माझं कर्ज फेटलं, काही टेन्शन नाही, तुझा चेक परत द्यायला आलो मी. तू खरंच खूप महान माणूस आहे, तुझ्यासारखा माणूस जगात कोणी नाही, एवढी मोठी माझ्यावर दया केली आणि ओळख ना पाळत काय तू माझ्यावरती दया केली, खरंच मी तुझा आभार मानतो. दोघेही गप्पा मारतात. तेवढ्यात 2-4 लोक आले आणि ज्याने चेक दिला होता त्याला दोघांनी तिघांनी धरलं. मला अरे का धरता? अरे म्हणे येणारे लोकांना चेक वाटत फिरतो,
याच्याकडे 1 रुपया नाहीये. ऐकता का चर्च? याच्या अकाउंट वरती 1 रुपया नाही. कुणाला भेटल त्याला चेक वाटत सुटतो. तो हॉस्पिटलमधून पळून येतो, चेक वाटतो सगळ्यांना. खोट्या चेकने खरी आशा दिली. समजून घ्या, चेक खोटा होता पण आशा कशी दिली? बोलत नाही तुम्ही. खोट्या चेकने खरी आशा दिली. माझ्याकडे खरा चेक आहे. हे सत्य पराक्रमी देवाचे जिवंत वचन आहे. याच्यावर श्रद्धा ठेवून बघा. हे येशूचं खरं वचन आहे. याच्यावर विश्वास ठेवून बघा. जर खोट्या गोष्टीने माणूस तरतो, या सत्याने परमेश्वर किती मोठं तुमच्या जीवनात काम करू शकणार आहे. हालेलुया. अशी कामं करा ज्याने दुसऱ्यांची उन्नती होईल. कुणाचाच आपल्या जीवनाकडून नाश होऊ देऊ नका. आपलं जीवन इतकं पवित्र, शुद्ध, समर्पित आज देवाला करूया. येशूने म्हटलं, त्याचं जे बलिदान आहे ना, योहान 3:16 सगळ्यांना पाठव. देवाने किती लोकांवर प्रीती केली? ख्रिस्ती लोकांवरती, जगावर प्रीती केली. त्यांनी संपूर्ण विश्वावर प्रेम केलं. सर्वांसाठी आशीर्वादाचे द्वार प्रभूने मोकळे केले. मग आज आम्हाला या गोष्टीतून एक गोष्ट पक्की आमच्या मनात आम्हाला ठरवायची गरज आहे की एकमेकांच्या वाढीसाठी, इतरांच्या कल्याणासाठी आजपासून आम्ही परिश्रम घेणं गरजेचं आहे. पहिले तेसल्ली 5वा अध्याय 11व्या वचनात जे आपण आज शिकत आहोत की या ठिकाणी एकमेकांच्या उन्नतीसाठी आम्ही परिश्रम केले पाहिजे. एकमेकांचं सांत्वन आम्ही केलं पाहिजे. गलातियरास पत्र 6वा अध्याय 2रं वचन, गलातियन चॅप्टर 6 वर्स 2, बायबल सांगतं एकमेकांची ओझी वाहा. एकमेकांची ओझी वाहा. काही लोकांना वाटतं बस स्टँड वरती एखाद्या आजीबाईला बॅग उचलत नाही, मग तिला जाऊन मदत करायची. ह्या वचनाचा तेवढाच अर्थ आहे. ओझी वाहा म्हणजे काय? दुसऱ्यांच्या बॅगा उचलणं म्हणजे फक्त ओझी वाहा नाही, तिथं मदत तुम्ही कधीही करू शकता. एकमेकांची ओझी वाहा म्हणजे जे दुःखात सापडलेले आहेत, त्यांचं दुःख तुम्हाला कसं हलकं करता येईल, तुमच्या सांत्वनाने, तुमच्या बोलण्याने, तुमच्या प्रार्थनेने इतरांना कसं पाठबळ देता येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, आज तुम्ही एखाद्याच्या वाढदिवसाला गेलात, लोक विसरून जातील. लग्नात एवढी गर्दी असते, आनंदाच्या प्रसंगात तुम्ही जा, त्याच्याबद्दल मी त्याच्या विरुद्ध बोलत नाही. एखाद्याच्या आनंदात तुम्ही गेलात, कदाचित तो व्यक्ती विसरेल, पण एखाद्याच्या दुःखात जर तुम्ही उभे राहिलात, तो माणूस मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही. तो म्हणेल की सगळ्या जगाने सोडलं, पण माझा हा भाऊ माझ्या बरोबर होता, माझी ही बहीण माझ्या बरोबर होती, माझ्या मंडळीने, माझ्या लोकांनी, माझ्या पास्टरनी मला सोडलं नाही. दुःखात लोकांचा समाचार घ्यायला शिका. इतरांना भेटणं हे गरजेचं आहे, सांत्वन करणं गरजेचं आहे. एकमेकांची जेव्हा आम्ही ओझी वाहतो, एकमेकांना मदत करतो, बायबल सांगतं, तेव्हा तुम्ही काय करता? ख्रिस्ताचा नियम पूर्ण करता, प्रभूची आज्ञा तुम्ही पूर्ण करता. यामध्ये फार मोठा देवाचा पवित्र आशीर्वाद आहे. पहिले पेत्र 5वा अध्याय आणि 5वं वचन, तसंच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. तरुणांनो कोणाच्या अधीन राहा? जरा मोठ्या आवाजात बोललात तर खूप आनंद होईल. कोणाच्या अधीन राहा? वडिलांच्या. जेवढे लेकरे कान उघडे ठेवून ऐका. आई बापाचा तिरस्कार, सन्मान करा, त्यांचा तिरस्कार करू नका. आई बाप जे सांगतात, बायबल सांगतं, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. कसं घरात प्रेम वाढणार? मुलगा जर उद्धटपणे आपल्या वयस्कर झालेल्या बापाला उत्तर देत असेल, तो बाप म्हणतो मी तुला जन्म दिला, आई बाप म्हणतात आम्ही तुला जग दाखवलं आणि तू आम्हाला अपमानाचे दिवस दाखवतो. ते आई बाप कशी संतुष्ट होतील? आणि तुमचा स्वर्गीचा देव, तुम्ही 5वी आज्ञा मोडल्याबद्दल तो काय तुमच्यावर खुश होणार आहे का? जर आम्ही घरातच प्रेम करू शकत नाही, तर आम्ही देवावर कशी काय प्रीती करू शकणार? आम्ही देवाचं काम कसं करू शकणार? आधी आमच्या घरात आम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे. घरात प्रीती करणं गरजेचं आहे. तरुणांनो आपल्या वडिलांच्या अधीन राहा. एक गोष्ट आठवली मला, खूप सुंदर घटना आहे. एक मुलगा होता, त्याचा बाप फार खडूस होता. मुद्दाम शब्द खडूस वापरतो कारण बापच तसा वेगळा होता. बरं, येशू मसीह की बाप काय करायचा? मुलाच्या नुसतं मागं किटकिट करत राहायचं.
किटकिट किटकिट नुसतं सारखंच त्या मुलाच्या मागे. जेवण झालं, हे उचल रे ताट, त्या किचनवर नेऊन ठेव. ठेवून आला का, माझं पण उचलचं किचनवर ठेवून. घरात पाहुणे आले, त्यांना पाणी दे, चल असं कर तसं कर. घरात नुसती कामं, चल हे घेऊन ये, चल ते घेऊन जा. बाप नुसता त्याच्यावरती त्याला राबवून घ्यायचा. कधी बापाबरोबर रस्त्याने चालला, जाता जाता बाजू शेजारच्यांची सायकल पडली, आपल्याला काय करायचं, 3 डबे रॉकेल, हॅलो. दुसऱ्याची सायकल पडली, आपल्याला काय करायचं, पडू दे की त्याची. पण तो बाप म्हणायचा, ए शेजारच्या काकांची सायकल पडली, दिसत नाही का तुला, उचल, सरळ ठेव, उचलते. लोकांचे काम, हे बघ ते झाडं वाळून गेलेत, तू पाणी नाही टाकत, काढते ड्रम मधून पाणी टाक त्या झाडांना. बाप नुसता त्या मुलाच्या मागच कंटिन्यू. तो मुलगा एवढा वैतागला, इतका वैतागला. आणि मग तो मुलगा लहानसा मोठा होत होता, शाळेत जायला लागला, पुढे कॉलेजचं शिक्षण झालं. पण त्याच्या जीवनात एकच होतं का असा बाप कोणाला भेटू नये. पोरगाच कॉलेजला गेला, कुठेही गेला पण नुसता बाप त्याच्या मागच, हे उचल ते उचल, हे कर ते कर, त्या काकूंचं ते आणून दे तेवढं, ते सर्टिफिकेट घ्यायला जा, हे काम कर ते काम, नुसता बाप त्या मुलाच्या मागं. मुलगा कॉलेजला गेला आणि देवालाकडे एकच प्रार्थना केली, म्हणला, प्रभू येशू, माझं शिक्षण पूर्ण झालं ना, ग्रॅज्युएशन, मला असा जॉब दे, मला परत ह्या बापाचं तोंडच नाही बघायचे. अशी नोकरी दे का परत ह्या बापाचं मी कधीच तोंड बघणार नाही. हीच प्रार्थना त्याची रोज. आले फायनल इयरचे पेपर चांगले दिले, मुलगा पास झाला. आता पास झाल्यानंतर सगळ्या डिग्र्या सर्टिफिकेट घेऊन इंटरव्ह्यूला जाण्याचा दिवस आला. इंटरव्ह्यूचं कॉल लेटर आला, आनंदी झाला. इंटरव्ह्यूला निघताना प्रार्थना करू लागला, प्रभू माझ्यावर दया कर, आज मला नोकरी मिळू दे, मला चांगल्या पगाराची नोकरी मिळू दे आज, म्हणजे माझ्या किटकिट्या बापापासून मला बोलत नाही तुम्ही, सुटका मिळेल, आहे ना. नको हा बाप, या बापापासून मला सुटका मिळेल. प्रार्थना करून मुलगा निघाला. ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू होता तिथे जाऊन पोहोचला. आता तिथे इंटरव्ह्यूच्या त्या गेट मधून जसं त्या ऑफिसच्या आत गेला, त्यांनी बघितलं 2-3 सायकल पडल्या होत्या, उचलून उभ्या केल्या त्यांनी. आता लहानपणापासून तेच करत आलाय. 2-4 सायकल पडल्या होत्या, धडाधड उभ्या केला. आतमध्ये जायला लागला, 2-3 झाडं वाळले, तिकडे गेला बाथरूम मध्ये धावत, 2-4 मग पाणी धावत घेऊन आला, ओतलं सगळ्या झाडांना. म्हटलं कशाला वाळून गेले तरी कशाला लावतात, एवढी मोठी कंपनी वाळून गेली झाडं, हे ते करत वरती गेला. पहिल्या माळ्यावरती एक रूम उघडली, त्याला वाटलं तिथंच इंटरव्ह्यू, बघतो तर काय कुणीच नाही रूम मध्ये, पण लाईट पंखे सगळं चालू. आतमध्ये गेला, सगळे टपाटप टपाटप बटन सगळे बंद करून टाकले, लाईट फॅन बंद केले. 2-3 माळे चढेपर्यंतच हेच चाललं होतं, हे नीट कर ते नीट कर, हे ठेव ते ठेव. शेवटी जिथं इंटरव्ह्यू होता तिथं जाऊन पोहोचला. बसला लाईनीत आपलं इंटरव्ह्यूची वाट बघत, माझा नंबर कधी येईल, माझा नंबर कधी येईल. आणि जो आतून यायचा तो तोंड उतरून, साहेब लय खडूस आहे. म्हणला माझ्या बापापेक्षा नसेल यार. सगळे लेकरं निराश होऊन त्या केबिन मधून बाहेर यायचे, नाही मिळणार मला जॉब. फारच कठीण इंटरव्ह्यू घेतला, फार कठीण. एक इंटरव्ह्यू चालला, आता ह्याचा नंबर आला. म्हणला देवा जॉब दे बरं का, किटकिट्या बापापासून सुटका पाहिजे, आज मला नोकरी मिळाली पाहिजे. आत गेला, नाही कमिंग सर, या बसा. बसला. उद्यापासून या म्हणे जॉब वरती. किती वाजता याल? 10 वाजता. उद्या यायला जमेल? या उद्यापासून 10 वाजता. सर माझा इंटरव्ह्यू नाही घेतला, बाहेर सगळ्यांना कठीण गेला इंटरव्ह्यू. झाला इंटरव्ह्यू, तू गेट मधून आलास ना, सीसीटीव्हीत मी बघत होतो तुझ्यावर काय संस्कार आहेत ते. तू जेवढे काम केले ना, असाच माणूस आमच्या कंपनीला पाहिजे होता, आणि तो माणूस तू आहेस. धन्य तुझ्या आई बाप ज्याने तुझ्यावर असे संस्कार केले. बापाची किटकिट वाईट वाटू देऊ नका. बाप रागवला तर वाळूवर लिहायला शिका. हालेलुया. बाप चिडला, बाप वैतागला, आई ओरडली, वाळूवर लिहायला शिका. त्यांचं प्रेम खडकावर लिहायला सुरुवात करा. हालेलुया. हे खरे संस्कार आहेत प्रियांनो, जे आपल्या लेकरांना दिले जातात. ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात, ज्यावेळेस तुम्हाला सत्य कळतं, त्यावेळेस तुम्ही ओक्साबोक्षी रडाल आणि तुम्ही म्हणाल खरंच माझी आई ही आई होती, माझा बाप खरंच बाप होता. त्या आई वडिलांच्या चांगुलपणामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या कृपेमुळे आज तुमच्यावर चांगले संस्कार आणि चांगले दिवस पाहण्याची वेळ आलेली आहे. बोला येशू मसीह की. जर जगी बाप तुम्हाला शिस्त लावतो, तसा तुमचा स्वर्गीय देव पण तुम्हाला शिस्त लावतो.
हालेलुया. जरा कधी तुम्ही वाकडं तिकडे चालायला लागले, देव नीट करतो प्रियांनो. परमेश्वर माणसाला नीट अद्दल घडवतो, योग्य रस्त्यावरती आणतो, योग्य मार्गावरती आणतो. आणि म्हणून आम्ही सतत जसं देवावरती प्रेम करतो, जसं परमेश्वराच्या भेटीसाठी आज तुम्ही इथे एकत्रित आलात, तसा सन्मान आपल्या मनात आपल्या परिवाराविषयी तेच प्रेम असलं पाहिजे. देवाचं प्रेम एकसारखं आहे. ते प्रेम, ती प्रीती आपल्या मनात असले पाहिजे. बायबल सांगतं तसंच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा, तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमर बांधा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. लीन व्हायचं, नम्र व्हायचंय. पहिली पायरी आपण आज शिकलो. पहिला मुद्दा, प्रीती हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. बोलत असताना उर्मटपणे कोणालाच उत्तर द्यायचं नाही. किती लोक आमीन म्हणतील? प्रभूची स्तुती असो. पहिली गोष्ट आपण शिकलो आहोत आज, की जर आम्हाला आमच्या परिवारात, समाजात, मंडळीत, आमच्या लोकांमध्ये ऐक्य पाहिजे तर आमच्यामध्ये प्रीती असली पाहिजे. आमच्यातला द्वेष, राग, सगळ्या वाईट गोष्टी, शिव्या, शाप आमच्या मुखातून कायमस्वरूपी आम्ही काढून टाकायच्यात. आमच्या जीवनात त्या गोष्टी राहता कामा नये. आणि आता एखाद्याला प्रश्न पडला असेल, आणि पास्टर साहेब जर कोणी मला शिव्या दिल्या तर आम्ही काय करायचं, असा प्रश्न पडला असेल. कोणी तुम्हाला शिव्या दिल्या तर तुम्ही घेऊच नका. समजतं तुम्हाला? हा माझा फोन आहे. इथे जॉन आनंद ब्रदर बसलेत, त्यांना मी फोन दिला, ते म्हटले नको पास्टर, तुमचा तुम्हाला राहू द्या, माझ्याकडे भारी आहे. ऐकता तुम्ही? जर त्यांनी घेतला नाही, त्यांना मिळेल का माझा फोन? त्यांनी घेतलाच नाही तर त्यांना कसा मिळणार? मग कोणी शिव्या दिला तर आपण घ्यायचंच नाही. आम्हाला कोणाचं काही चालत नाही. बोलो येशू मसीह की. आम्हाला काही गरज नाही. तुम्ही घेतला नाही तर देणाऱ्याकडेच राहिलं ना. तुम्हाला स्पेशल अजून द्यायची गरज आहे का? परत अजून ऍड करून द्यायची गरज आहे का? त्यांनी दिल्या, तुम्ही घेतलेच नाही, त्याच्याकडेच राहिल्या. आम्हाला स्पेशल कोणाची भांडण्याची गरज नाही. आम्हाला कोणाची निंदा करायची गरज नाही. कोणाला शिव्या शाप देण्याची गरज नाही. जे तुम्हाला शाप देतील त्यांना पण तुम्ही आशीर्वाद द्या. बायबल सांगतं जे तुम्हाला तुच्छ लेखतील त्यांच्यावर पण तुम्ही प्रेम करा. त्याच्यात तुमची कमजोरी नाही प्रियांनो. भांडण करणं कमजोर लोकांचं चिन्ह आहे. त्यांनी मला मारून टाकलं तर, अरे जगलो तरी देवाचा आणि मेलो तरी देवाचा. हालेलुया. काय स्वर्गात बसलेल्या आपल्या बापाला आनंद होईल, त्या स्वर्गीय देवाला काय वाटेल? प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्याकडे नजर टाकली तर त्याचं मन किती आनंदी होईल की बघा माझं लेकरू किती भारी आहे. लोक त्याला शिव्या देतात, पण तो म्हणतो तुमचं कल्याण हो, तुमचं ठाणे हो, टिटवाळा हो, सगळं हो. हालेलुया. जे काय आशीर्वाद आहे ते तुमच्या जीवनात राहोत. प्रभूची स्तुती असो. पण असा विरोध आम्ही करता कामा नये. पहिली गोष्ट, जर प्रीती आमच्यात असणार आहे तर आमचं जीवन, आमचा परिवार आशीर्वादित असणार आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट प्रीती. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन, आमच्यामध्ये एक मन असलं पाहिजे. आमच्यात किती मन असलं पाहिजे? बायबल सांगतं तुम्हाला ख्रिस्ताचं मन आहे. आमचं जे मन आहे ते कोणाचं मन आहे? आम्हाला ख्रिस्ताचं. ख्रिस्ताचं म्हणजे येशूचं मन दिलंय. येशूचं मन लहान आहे असं तुम्हाला वाटतं? आमचा प्रभू मोठ्या मनाचा आहे. हालेलुया. वैरांवर तो प्रेम करणारा आहे. एकमेकांना, इतरांना माफ करणारा तो प्रभू आहे. जर त्याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे, त्याचं मन त्याने तुम्हाला दिलंय, तर आमची मनं एक समान असली पाहिजेत. ज्यावेळेस आम्ही बोलतो आमचं बोलणं कसं असावं? वाचूया 1 कोरिंथ 1 10 वचन. 1 कोरिंथ 1 10 वचन ऐका. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे. कसे असावे? सारखे. सारखे म्हणजे कसे? आम्ही ज्या वेळेस बोलतो, एखाद्याशी चर्चा करतो, त्यावेळेस आमचे सगळ्यांचे विचार एकसारखे असले पाहिजेत. एक जण म्हणतो असं करू, दुसरा म्हणतो तसं करू, तिसरा म्हणतो असं करू. आमच्यात ही विभिन्नता नकोय. बायबल सांगतो तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे. सारखंच बोललं पाहिजे. जे योग्य असेल ती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या मुखातून एकसारखी निघाली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. जर तुमचं बोलणं सारखं, पुढे काय लिहिलं वचनात?
म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत, तुम्ही एक चित्ताने व एक मनाने जोडलेले व्हा. एक चित्ताने आणि एक मनाने जोडलेले व्हा. एकच मन आपल्याकडे आहे ख्रिस्ताचं. जे एखाद्याच्या मुखातून निघतंय, अर्ध वाक्य एखाद्याने काढलं तर दुसऱ्या भावाने ते पूर्ण केलं पाहिजे. एवढं आपल्यात एक मन असणं गरजेचं आहे. परिवारात एक मन असणं गरजेचं आहे. बायको म्हणते कारल्याची भाजी करते, नवरा म्हणतो नाही वांग्याचीच कर आज. त्याच्यावरून भांडणं. 4-4 दिवस लोक बोलत नाहीत एकमेकांशी. तू माझं ऐकलं नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही. मिसेसला म्हणायचं सकाळी कारल्याची कर, संध्याकाळी वांग्याची कर, नाही तर सकाळी तुझ्या इच्छेप्रमाणे कर. बोले येशू मसीह की. ह्याने प्रेम टिकून राहतं. घरातलं ऐक्य टिकण्यासाठी मन जपली पाहिजेत. मन पारखायला शिका. लोक तर चेहरेच बघतात आणि फेसबुकवर तर चेहरे बघूनच दोस्ती करतात. आणि नंतर जेव्हा समोर येतात, एवढा काळायस वेळ तू, कुठलं फिल्टर मारलंस गड्या, फोटो मध्ये तुला गोरा दिसायला जा, हे काय केलंयस तू. आपल्या माणसाचं आपण कौतुक करावं. सगळ्यांचे विचार एक झाले पाहिजेत घरात. आई बाप जे बोलतात लेकरांना पटलं पाहिजे. जेव्हा पटत नाही ना त्यावेळेस आमच्यात हिंमत पाहिजे लेकरांना समजून सांगण्याची. कधी कधी आईबाप पण चुकू शकतात, मी नाही म्हणत नाही. लेकरांमध्ये हिंमत पाहिजे आई बापांना समजून सांगण्याची. पण ते कसं रागून आणि आदळआपट करून, किचन मधल्या भांड्यांची मोडतोड करून नव्हे. हालेलुया. प्रेमाने आणि प्रीतीने जर आम्ही एकमेकांची मनं समजून घेऊ, एकमेकांना प्रीतीने सांगू, त्याच्यामध्ये फार मोठा देवाचा आशीर्वाद आहे. आमचे विचार, आमचं बोलणं, सगळ्या गोष्टी आम्हाला एक मन असावं ही देवाची इच्छा आहे. करींच्या मंडळीला बोलताना का पौल सांगतोय वारंवार ऐक्याने राहा, एकत्र राहा, एक राहा. कारण पौलाने भोगलंय ना, ते अनुभवलंय. एक महान सेवक पौलाबरोबर जोडलेला होता. पौल आणि बर्नबास एकदम खतरनाक जोडी होती. दोघं मिळून सत्य कार्य प्रभू येशू ख्रिस्ताचं करत होते. चांगलं काम करत होते. लोकांना शांतीचा संदेश देत होते. अनेक अडचणीत त्यांनी एकत्र उभे राहिले. नेहमी निरंतर एकमेकांची साथ दिली. एकदा काय झालं ना की प्रेषितांची कृत्य 15 अध्याय 36 ते 41 वचन पटकन वाचू मी आपल्यासाठी, ऐका. मग काही दिवसानंतर पौलाने बर्नबाला म्हटले, ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहूया. पौल आणि बर्नबा यांची चर्चा चालली. पौलाला प्रेरणा मिळाली देवाकडून की ज्या ज्या लोकांकडे आम्ही प्रार्थनेला आधी जाऊन आलो आहोत, चला परत जाऊ आणि त्यांचे काय चाललंय ते पाहू. म्हणजे काय असतं की आज इथं तलासरीत मी आलोय सेवक म्हणून, मला उद्या इथून गेल्यानंतर मला मनात आपोआप येणारच कसे असतील तलासरीतले लोक. काल रात्री त्यांनी वचन ऐकलं, खरंच प्रभू त्यांच्या जीवनात कार्य घडतंय का, त्यांच्या साक्ष आम्हाला ऐकायला मिळू दे. प्रभू तुझं कार्य होऊ दे. मनात एक वेगळं प्रेम तयार केलं जातं. ते परमेश्वराकडून असतं. ज्या लोकांना तुम्ही भेटता देवाच्या सेवेमध्ये, हे सगळे बंधुवर्ग आता आम्हाला भेटले, आम्हाला रिसीव्ह करायला, त्यांच्याशी भेटताना आम्हाला असं वाटतं की आमची फार वर्षांची मैत्री आहे. भेटलो आम्ही आत्ताच एवढ्यात, पण असं वाटतं की ही मैत्री फार जुनी आहे. हे ख्रिस्ताचं प्रेम आहे. ते प्रभू स्वर्गातून आमच्यात प्रकट करतो. आमेन. पौल आणि बर्नबा यांच्या चर्चा चालली. आपण जाऊया का त्या लोकांकडे, जे लोक आधी आपण त्यांच्याकडे प्रार्थनेला भक्तीसाठी जाऊन आलो, त्यांच्याकडे जाऊया का. दोघांची चर्चा चालली. जाऊया ना, नक्की जाऊ. पण आता त्यांच्यात बघा काय वैमनस्य आहे. पौल आणि बर्नबा दोघेही मोठे देवाचे सेवक आहेत. ऐका. बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्कही म्हणतात त्या योहानाला बरोबर घेऊ. त्याची इच्छा आहे की अजून एक दास आहे देवाचा, त्याला बरोबर घेऊया. कोणाची इच्छा आहे? बर्नबाची. बर्नबा म्हणतो आपण त्याला पण बरोबर घेऊन जाऊ. 38 वचन. परंतु पौलाला वाटले की पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता
व आपल्या बरोबर काम करण्यास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला. पण पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तिथून निघाला आणि मंडळांना स्थैर्य देत देत सूर्या व किलिकिया ह्यामधून गेला. काय बघा, एकीकडे बर्नबा आहे, एकीकडे पौल आहे. बर्नबा म्हणतो की तो एक बंधू आहे, त्याला आपल्या बरोबर प्रार्थनेला घेऊन जाऊ. एकीकडे पौल आहे, पौल म्हणतो की एक ठिकाणी आपण प्रार्थनेला गेलो होतो, आपल्याला मध्येच धोका देऊन एक हा भाऊ पळून गेला होता, आपण परत घेऊन जाणार, परत तो धोका देऊन मधूनच निघून जाईल, आपल्याला मध्येच सोडून, त्याला घेऊन जायला नको. दोघांमध्ये एक मन राहिलं नाही. जिथं एक मन राहत नाही तिथं लोक विभक्त होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून तरुण लेकरं आजकाल डिवोर्स घेत आहेत. प्रियांनो, आज लग्न झालं की लगेच उद्या फाईल करायला निघतात. लग्नात मला साडी दिली नाही, डिवोर्स. तुझी आई माझ्याकडे रागाने बघत होती पूर्ण लग्नात, डिवोर्स. घटस्फोट, सोडून दे, मला नको तू. छोट्या छोट्या कारणांवरून परिवार तुटत आहेत. कधी विचार केला का की मग त्या लेकराचं काय होणार, त्या मुलीचं काय होणार, जिला तुम्ही टाकून दिले त्या मुलाचं काय होणार? तुमच्या रागामुळे, तुमच्या द्वेषामुळे घटस्फोट जर तुम्ही घेत असाल तर ख्रिस्ताची प्रीती नाही तुमच्यामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्न करण्याआधी भरपूर प्रार्थना करत जा. किती लोक आमेन म्हणतील? देवाला विचारा, करू का नको करू देवा लग्न. बरेच लोक लग्न करून झाल्यावर म्हणतात देवा चांगलं केलं का वाईट. आधी विचारा, देवा करू हे लग्न, मी करू की नको करू. लग्नाच्या आधी प्रार्थना करा, नाही तर आयुष्यभर प्रार्थना करावी लागेल. ज्याला समजेल त्याला समजेल, प्रत्येकाला नाही कळणार. आज घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी पौल आणि बर्नबा विभक्त होण्यासाठी एक छोटस कारण आहे. एक म्हणतो या भावाला बरोबर घ्या, दुसरा म्हणतो नाही घ्यायचंय. दोघे विभक्त झाले. हा अनुभवातून पौल म्हणतो सगळ्यांचं बोलणं एकसारखं असू दे. पौलाला काय आनंद झाला असेल का बर्नबाला सोडताना? एवढी त्यांची एकत्र सेवा होती, सत्यतेने पुढे चालले होते. आणि म्हणून कधीच आपल्या पास्टरला सोडू नका. किती लोक आमेन म्हणतील? जे तुमच्या मंडळीचे पालक आहेत त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. जे तुम्हाला देवाने सेवक दिले, ज्या गावातून तुम्ही आलात, ज्या ठिकाणातून तुम्ही आलेले आहात, तुमच्या पास्टरला सोडू नका. काही लोक तळ्यात माळ्यात खेळत असतात, आज ह्या चर्चला उद्या त्या चर्चला, इकडून तिकडे फिरत राहतात. असं करू नका. जे तुमचे सेवक देवाने दिलेले आहेत, तुमच्या पालकाला, तुमच्या पास्टरला धरून एकनिष्ठ राहा. मंडळीत फाटाफूट नसावी, सगळ्यांचं बोलणं एक असावं. जर आम्हाला वाटतं ऐक्य टिकावं, आमचं सगळ्यांचं बोलणं एक असायला पाहिजे, आमचे विचार एक असायला पाहिजे, आमचं मन एक असायला पाहिजे. त्याच्यामधून देवाचं फार मोठं गौरव होणार आहे. पौलाला हा अनुभव आहे की ज्यावेळेस मंडळी तुटते किंवा लोक तुटतात त्यावेळेस किती त्रास होतो ते. आज आम्ही या वचनांमधून पहिली गोष्ट प्रीती शिकलो आहोत. दुसरी गोष्ट आम्ही शिकत आहोत की त्यामध्ये स्पष्ट आहे की आमच्यामध्ये एक मन असलं पाहिजे जे ख्रिस्ताचं आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट, प्रीती असली पाहिजे एका प्रीतीने, एका मनाने. आणि तिसरी गोष्ट, एका आत्म्याने आम्ही जोडले गेलं पाहिजेत. हालेलुया. किती आत्म्याने? एका आत्म्याने. इथं पास्टर्स बसले, वेगवेगळ्या मंडळांचं ते प्रतिनिधित्व करतायत. मी एका मंडळीचं, वेगळ्या मंडळीचं प्रतिनिधित्व करतोय. कदाचित आपल्या बोलण्यात, आपल्या भाषेत थोडाफार फरक असू शकतो. आमची ठिकाणं वेगवेगळी असू शकतात, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असू शकतो. कदाचित आमचे काही सिद्धांत वेगळे असतील, काही गोष्टींमध्ये तुमच्या माझ्यात थोडाफार काही बदल असेल. कदाचित आमच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतील. एखाद्याला व्हेज आवडत असेल, एखाद्याला नॉनव्हेज आवडत असेल. आमच्या आवडीनिवडी असतील वेगळ्या, आमचे आवडते रंग वेगळे असतील, आवडत्या गोष्टी वेगळ्या असतील. आमच्यात कितीही भिन्नता असली तरी आमचा देव एकच आहे आणि त्या एका देवाने आम्हाला जोडलेला आहे. हालेलुया. एका परमेश्वराने आम्हाला जोडलं. आणि जर त्या एका देवावरती आम्ही विश्वास ठेवतो तर आम्ही पक्क लक्षात ठेवूया, आमचा देव एक आहे. आपण सगळे मराठी बोलणार, आमची भाषा पण एक आहे प्रभूच्या गौरवासाठी. आमचं बायबल पण एक आहे. किती लोक आम्ही म्हणतील आहे की नाही? तलासरीचं बायबल वेगळं आहे नाही, जे मी वाचतो तेच बायबल. आमचं बायबल एक आहे, आमचा देव एक आहे. आणि आमच्यामध्ये जो आत्मा देवाने दिलाय
तो पण एकच आहे. हालेलुया. सगळ्यांना पवित्र आत्मा जो दिलेला आहे परमेश्वराने, तो एक आत्मेने आम्ही प्रेरित आहोत आणि म्हणून आमच्यामध्ये ऐक्य. हा पवित्र आत्मा किती जबरदस्त हे समजून घ्या. हे बायबल आहे ना, याच्यामध्ये 66 पुस्तक आहेत. सगळ्यांनी म्हणा 66. उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत 66 पुस्तक आहेत आणि जवळपास 40 लेखकांनी हे बायबल लिहिलं. किती लेखकांनी? 40 लेखकांनी. ह्याच्यामधला उत्पत्तीचा ग्रंथ लिहिणारा, मत्तईचं पुस्तक लिहिणारा जो व्यक्ती आहे त्याला कधीच भेटलेलं नाही. जुन्या करारातले पुस्तकं लिहिणारे लोक नवीन करारातल्या लोकांना भेटलेले नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता, सगळ्या बायबल मधून एक सारखा संदेश तुम्हाला दिसतो. हालेलुया. इकडे वचन सांगता असं करा, तिकडे त्याच्या विरुद्ध लिहिलं, असं कुठंच होत नाही. बायबल सरसकट एकसारखं आहे. का माहिती का? लिहिणारे हात 40 लोकांचे होते, परंतु लिहून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे. जो आत्मा मोशेवरती होता तोच आत्मा योहानावरती आहे. जो आत्मा जुन्या करारात होता तोच आत्मा नवीन करारात आहे. जो आत्मा जो देव जुन्या करारात होता तोच देव नवीन करारात आहे. आणि म्हणून बायबलमध्ये ऐक्य आपल्याला दिसतंय, एक सारखेपणा दिसतो. आपलं बायबल एक आहे, आपल्याकडे एकच सुवार्ता आहे. आमेन. हालेलुया. आमच्याकडे दुसरी तिसरी सुवार्ता नाही, आमच्याकडे एकच सुवार्ता आहे. आणि ती सुवार्ता म्हणजे चांगली बातमी ही आहे की मनुष्य पापाने बरबटलेला होता आणि योग्य समयी त्या मनुष्याला, त्या मानवाला पापातून सोडवण्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला, येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. मानवाला पापातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला. येशू क्रूसावर मारला गेला, तो गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी तो मरणातून विजयी झाला. जो येशू मरणातून विजयी झाला तोच येशू परत एकदा तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. आमच्याकडे एकच सुवार्ता आहे, आमच्याकडे दुसरी तिसरी सुवार्ता नाही. आमचा देव एक, आमची भाषा एक आहे. आज प्रभूला धन्यवाद, आम्ही सगळे ख्रिस्ताच्या मनाने एक आहोत. त्याचा आत्मा एक आहे, त्याचं बायबल एक आहे. सगळ्या गोष्टी आशीर्वादित त्याने केलेल्या आहेत आणि आपण सर्व त्या जिवंत देवाची लेकरं आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस देवाचे लोक एकत्र जमतात त्यावेळेस त्यांचा देव तिथे उतरून येतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलंय, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमलेले आहेत तिथे मी आहे. आमच्या ऐक्यामध्ये तो एक देव उतरून येतो. आणि म्हणून जर आम्ही एका प्रेमाने जोडलेला आहोत, जर आम्ही एका मनाने जोडलेला आहोत, तर ही तिसरी गोष्ट समजायला खूप सोपी आहे की आमच्या सगळ्यांना एकच आत्मा परमेश्वराने दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 133 1 ते 3 वचन आपण ऐक्याबद्दल वाचूया. स्तोत्रसंहिता 133 आणि त्यातील 1 ते 3 वचन. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहीवरासारखे ते आहे. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. बायबल सांगतं, बंधूंनी एकत्र राहणे हे किती मनोरम, किती चांगले, किती सुंदर आहे. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही एकजुटीने राहतो, परिवारामध्ये ऐक्य टिकून ठेवतो, ते परमेश्वराच्या अंतःकरणाला संतुष्ट करणारी गोष्ट आहे. परमेश्वराला आनंद वाटतो. ह्याच्याच उलट वेगळ्या दिशेने जर आपण पाहिलं, ज्यावेळेस आम्ही वादविवाद आणि भांडणं करतो, आम्ही देवाच्या मनाला दुःख देत असतो. ज्यावेळेस परिवारामध्ये आपण भांडणं करतो त्यावेळेस त्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. एक मी तुम्हाला अनुभव सांगेन. एक परिवार होता, म्हणजे त्या परिवारासाठी मी निरंतर प्रार्थना करत होतो. बराच कालावधी मी प्रार्थना केल्या, पण त्यांची एकही समस्या सुटत नव्हती. कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. बरेच महिने मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. असं कधी घडत नाही, कारण की आम्ही देवाची निर्मिती आहोत. जर आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, परमेश्वर आमच्या प्रार्थनेची उत्तरं देतोच, कारण तो खरा जिवंत परमेश्वर आहे. येशूच्या नावात जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल, हे बायबलचं वचन आहे. आणि म्हणून त्या परिवारासाठी प्रार्थना करत होतो, पण प्रार्थनेचं काही उत्तर मिळेना. असं कधी होतं का नाही होत? एलियाबरोबर झालं आहे की नाही? एकदा प्रार्थना केली, झटकन लगेच अग्नी स्वर्गातून उतरून आला. सगळे लोक म्हटले, क्या बात आहे, देवाचा अग्नी उतरला, सुंदर. पावसासाठी प्रार्थना करतो, असिस्टंटला सांगतो, मी प्रार्थना केली, तिकडे जाऊन बघ, काही दिसतं का तुला आकाशात. तो जातो, पुढे जाऊन बघतो,
काहीच नाही दिसत. त्याच्या मनात हेच असेल, अरे ज्याच्या एका प्रार्थनेने आग उतरते, हा प्रार्थना करतो तरी पाऊस येईना. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नुसता प्रार्थना करतो पण काही चमत्कार होईना. 7व्या खेपेला ज्यावेळेस दास जाऊन आकाशात बघतो, मनुष्याच्या तळ हाता एवढा एक लहानसा ढग त्याला आकाशात दिसला. हालेलुया. आणि त्या एका ढगाने असा पाऊस आणला की सगळीकडे पाणीच पाणी झालं, दुष्काळ निघून गेला. बोलो येशू मसीह की. मग प्रार्थना किती करायच्या? जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करत राहायच्या. प्रार्थना करणं बंद करायचं नाही. जेवण बंद करतो आपण? नाही करत. जसं शरीराला अन्नाची गरज आहे तशी आत्म्याला देवाच्या वचनाची, प्रार्थनेची, आराधनेची गरज आहे. प्रार्थना करणं सोडू नका. जोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही प्रार्थना करत राहा. प्रभू तुम्हाला उत्तर देणार हे निश्चित आहे. त्या परिवारासाठी खूप प्रार्थना केल्या पण देवाने काही उत्तर दिलं नाही. मी उपास केला, देवाला विचारलं मला काहीतरी चिन्ह दाखव, काहीतरी माझ्याशी बोल की तू माझी प्रार्थना का नाही ऐकत. बघा, मी डोळे बंद करून शांत माझ्या घरात बसलोय आणि मला एक दृष्टांत दिसला. माझे डोळे बंद आहेत आणि मी एक दृष्टांत पाहिला. ऐका, मला ना डोळ्यासमोर बरोबर ते घर दिसलं ज्या घरासाठी मी प्रार्थना करत होतो. आणि मी पाहिलं ते घर मला दिसतंय आणि स्वर्गातून एक देवदूत एक असं सोन्याचं ताट घेऊन खाली आलाय आणि त्यांच्या दारात उभा आहे. आशीर्वादाचं ताट घेऊन आलाय, काहीतरी एवढं मोठं पात्र त्यांच्या दारात उभं आहे. आणि देवदूताला ते पात्र घेऊन आत जायचंय पण त्याला जाता येईना. मी म्हटलं काय प्रभू मला काय दाखवतोय. मग मी ज्यावेळेस त्या आत्मिक दृष्टांतात त्या घरात पाहिलं, मी पाहतो घरातले सगळे लोक भांडणं करतायत, एकमेकांवर आरडतायत, ओरडतायत, त्याला मार त्याला मार, सगळे भांडणं. देवदूत वाट बघतो, खूप वेळ वाट बघत उभा राहतो आणि सरते शेवटी देवदूत परत स्वर्गाला जातो. परत मी प्रार्थना करतो, देवदूत खाली येतो, परत बघतो ते घरातले लोक भांडत राहतात. देवदूत त्यांना आशीर्वाद देऊ शकला नाही. ह्या दृष्टांतातून मला एक गोष्ट पक्की कळाली, जर आम्ही तयार नसू देव आम्हाला आशीर्वादित करणार नाही. ऐकता तुम्ही चर्च? आम्ही सतत तयार आणि तत्पर असलं पाहिजे. इतकं नम्रतेने आम्ही राहायचं, रस्त्याने चालता चालता पण देव आपल्याला आशीर्वादित करेल. देव तुम्हाला अनपेक्षित रीतीने असं देईल की तुम्ही भारावून जाल त्याच्या प्रेमाने. असं तो तुम्हाला आशीर्वादित करेल, तुम्ही रस्त्याने जाता जाता वाटेवरती गुडघे टेकाल आणि म्हणाल की माझा देव जिवंत आहे, त्याने माझ्यावर दया केली. अशी कृपा तुमच्यावरती तो करेल. त्याचा आशीर्वाद पाहून तुम्ही म्हणाल की माझी लायकी नव्हती पण माझ्या देवाने मला आशीर्वादित केलंय. माझी योग्यता नव्हती पण प्रभूने त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने माझ्याकडे पाहिलंय. त्याच्या मार्गावर सत्यतेने चालून तर बघा. तुम्ही आशीर्वादांकडे जाणार नाहीत, आशीर्वाद शोधत शोधत तुमच्याकडे येतील. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता, ज्यावेळेस तुम्ही सत्य मार्गाने चालता, ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावामध्ये आपलं जीवन समर्पित करता, ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे जगाच्या मोहापासून सुटता, सत्यतेत चालता, तुम्हाला आशीर्वादाच्या मागे जावं लागत नाही. तुम्हाला प्रार्थना करत बसावं लागत नाही, प्रभू मला गाडी दे, मला बंगला दे, मला हे दे, मला ते दे. तुम्ही एकच म्हणता, मला काही मिळालं नाही तरी चालेल पण मला येशू पाहिजे, मला माझा देव पाहिजे, मला पवित्र आत्मा पाहिजे, मला त्याची कृपादान पाहिजे, मला बायबलच्या वचनाचा उलगडा पाहिजे, माझ्यावर देवाचा अभिषेक पाहिजे, मला तुझ्या प्रकाशात चालायचंय, मला तुझ्या सामर्थ्यात चालायचंय, मला योग्यतेमध्ये चालायचंय, मला जगी मोहपाश नको, मला जगाचा मोठेपणा नको, मला माझ्या देवाचं सामर्थ्य पाहिजे, मला माझ्या प्रभूचा अभिषेक पाहिजे, मला देवाच्या बरोबर चालायचंय. लोक माझी निंदा करतील, मला फरक पडत नाही. किती लोक आमेन म्हणतील? लोक मला वाईट म्हणतील, मला फरक पडत नाही. लोकांनी मला धिक्कारलं, माझा देव मला जवळ घ्यायला तयार आहे, माझा देव मला आपल्या मिठीत घ्यायला तयार आहे. माझ्या प्रभूची कृपा माझ्यावरती आहे, मला जगाचं घेणं नाही. एकदा तुम्ही त्या स्तरावर जाऊन पोहोचलात, त्या पवित्र आत्म्याने भरून ज्यावेळी तुम्ही चालायला सुरुवात करता, तुमचं दुःख आनंदात बदलायला सुरुवात होते. आज तुम्ही म्हणाल, या ठिकाणी प्रार्थनेला येण्याआधी मी फार दुःखात होतो, मी संकटात होतो. जेवढं मोठं दुःख आहे ना
तेवढी मोठी साक्ष तुमची तयार होणार आहे. जेवढ्या मोठ्या तुमच्या अडचणी आहेत ना, देवाकडे पहा. तो म्हणतो तुझ्या अडचणीपेक्षा मी मोठा देव आहे, तुझ्या समस्येपेक्षा मी मोठा परमेश्वर आहे, मी तुझ्यावर दया करणारा परमेश्वर आहे. त्या देवाकडे नजर तर लावून पहा. एवढी काळजी कोणी घेत नाही, असा देव तुमची काळजी घेणार आहे. हालेलुया. तो तुम्हाला कधी एकटं पडू देणार नाही. संकट आले ना, तो कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही. हालेलुया. प्रभू तुम्हाला कधी सोडणार नाही, तो तुमचा कधी त्याग करणार नाही. देव खरा आहे प्रियांनो. हालेलुया. आत्मिक नेत्र उघडा, प्रभूला पहा. कितीतरी वेळा तुमच्या घरात येऊन गेलाय प्रभू, कितीतरी वेळा वाटेने तुमच्या बाजूने गेला असेल, कितीतरी वेळा तुमच्या कानात तो शब्द बोलला असेल. या गर्दीत मी म्हणतो 50% पेक्षा जास्त लोक असे असतील ज्यांना स्वप्न दृष्टांताचं दान प्रभूने दिलंय. आधीच देव तुम्हाला दाखवतो, अगं बाई मला स्वप्न पडलं होतं, बरोबर असं तसंच घडलं. अगं बाई, माझ्या बहिणी, माझ्या माते, ते स्वप्न काय तुझ्या मनाने नाही, माझ्या देवाने तुला दाखवलं होतं. त्या पुढच्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला प्रकट करत असतो. हा मुका बहिरा नाही, हा जिवंत बोलणारा तुमच्या बरोबर देव आहे. हालेलुया. हा बोलणारा देव आहे, हा बोलणारा देव आहे. वचनातून बोलेल, सेवकाद्वारे बोलेल, दृष्टांताद्वारे बोलेल, स्वप्नाद्वारे बोलेल, देवदूतांना पाठवून बोलेल, जसं त्याला वाटेल तसं बोलेल. मग आज आम्ही आमच्या मनाची ही तयारी करायची. आमच्या परिवारातला ऐक्य टिकून राहण्यासाठी आम्ही तो देवाचा आत्मा आमच्या परिवारात मागितला पाहिजे. जर प्रत्येकाला देवाने चालवलं, मनुष्य कधीच वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. हालेलुया. आज आम्हाला त्या देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रेम, एक मन आणि देवाचा आत्मा, या 3 गोष्टींवरती आमचं ऐक्य टिकून राहणार आहे. हालेलुया. आज या वचनाच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आहे आणि जिथे मी ऐक्याबद्दल बोलतो तिथे मी 5 गोष्टी सांगतो. ऐक्य का तुटतं सांगू शॉर्ट मध्ये पटकन. ऐक्य कशामुळे तुटतं? सगळ्यात पहिली गोष्ट, निंदा केल्यामुळे ऐक्य तुटतं. जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलाल गुप्त रीतीने पाठीमागे, तर त्यामुळे मैत्री, तुमच्यातलं प्रेम, जिव्हाळा तुटू शकतो. पहिली गोष्ट निंदा आहे. आणि म्हणून कधी कोणाचीच निंदा करायची नाही. कोणाला चांगलं म्हणता आलं तर नक्की म्हणा, पण वाईट कोणाबद्दल बोलायचं नाही. आमेन. पहिली गोष्ट निंदा नाही करायची. दुसरी गोष्ट गैरसमज. दुसरी गोष्ट, हे एक भयंकर गोष्ट आहे, गैरसमज. एखाद्याला वाटतं एक दुसरा काहीतरी बोलतो, हा वेगळाच अर्थ काढतो, काहीतरी घडतं. मी कधी कधी आम्ही ट्वीट ऐकून घेत नाही, ऐकून घ्यायला शिका. गैरसमज होतात. हे गैरसमज ना घरामध्ये फार घातक असतात, फार भयंकर. गैरसमजामध्ये कधीच जगायचं नाही. ज्याच्याबद्दल गैरसमज झालाय त्याला डायरेक्ट जाऊन भेटायचं, निरोप पाठवायचं नाही. त्याला सांग मी असं सांगितलंय, काही गरज नाही. सरळ जायचं, काही होत नाही. कोणाच्या पण मनात तुमच्याविषयी तिरस्कार, गैरसमज असेल त्यांना वैयक्तिक भेटा. तुमच्या आई असतील, वडील असेल, कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. वडिलांबद्दल तुमच्या मनात काही, डायरेक्ट वडिलांशी बोला. ही मीटिंग झाली, तुमच्या ज्याच्याशी तुमचं पटत नव्हतं त्यांच्याशी तुम्ही फोन करा. आपले आई वडील, भाऊ बहीण कोणी असतील त्यांना डायरेक्ट माफी मागा. काय असेल ते समजून घ्या. कशामुळे गैरसमज झाला, काय झाला, मी असं बोललो, तुम्हाला वाईट वाटलं का, मी माफी मागतो. माफी मागण्यात काही कमीपणा नसतो. सगळ्यात पहिली गोष्ट निंदा नाही करायची. दुसरी गोष्ट गैरसमज होऊ नाही द्यायचा. तिसरी गोष्ट मतभेदाचं निरसन झालं पाहिजे. मतभेद म्हणजे काय की आता पौल आणि बर्नबाचा मतभेद आपण ऐकला, तसे घरात खूप वेळा मतभेद होतात, मंडळीत मतभेद होतात. मग ते कसे सॉल्व्ह होतील? आपण बसायचं एकत्र, चर्चा करायची. मला असं वाटतं असं करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं तसं. बरं, त्याच्यातून आपण असा मार्ग काढूया का? सजेशन द्या, प्रेमाने बोला, त्याचं निरसन म्हणजे करून टाका. त्या गोष्टी तशाच ठेवू नका. मतभेदांचं निरसन झालं पाहिजे. चौथी गोष्ट, काही लोक क्षमा करत नाहीत. जुन्या गोष्टी उघडून काढतात आणि त्या गोष्टींबद्दल क्षमा करत नाही. मी तुमच्या लग्नामध्ये आलो, तुम्ही मला आहेर दिला नाही. आमच्या लग्नात आल्यावर बरोबर आम्ही तुमचा अपमान करतो. ह्याला म्हणतात बदला घेणं. हे देवाला आवडत
नाही. आम्ही कधीच असा स्वभाव ठेवता कामा नये. पटकन क्षमा करता आली पाहिजे. निंदा करणे, गैरसमज करून घेणे, मतभेद करणे, क्षमा न करणे ह्या गोष्टींमुळे. आणि पाचवी शेवटची गोष्ट म्हणजे गर्व. सगळ्यांनी म्हणा गर्व. गर्व म्हणजे काय तर नेहमी काही लोक स्वतःला मोठं दाखवत असतात. असं कधीच वागायचं नाही. आमीन. मी काहीतरी आहे, मी असं केलं, मी तसं केलं, मी 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 माणूस आहे का बकरी आहे? एवढं मी करतो. बकरीसारखं वागायचं नाही. आपण माणूस आहे की नाही? बकरी का आपण? आवाज खोल गेला तुम्ही, म्हणजे आहात की काय? बरं ठीक आहे. तर आपण तसं करायचं नाही. मी केलं नाही. तुम्हाला चांगलं घर मिळालं त्यावेळेस असं नाही म्हणायचं मी घर बांधलं, बघा माझं घर, मी घर नाही. माझ्या प्रभूने मला घर दिलंय. आमेन. लेकरं चांगली शिकली, माझ्या प्रभूने त्यांना ज्ञान दिलं. माझ्या येशू ख्रिस्ताने दया केली, माझ्या येशूने मला संपत्ती दिली. जेही मिळेल त्यात प्रभूचं नाव घ्या. तुमची नम्रता त्याच्यामध्ये टिकून राहील. हालेलुया. तर आम्ही निंदा नको, गैरसमज नको, मतभेद नको, क्षमा न करण्याचा आमचा स्वभाव नको, गर्व नको. ह्या गोष्टी आम्ही काढायच्यात. आणि 3 गोष्टी आज आम्ही शिकलेलो आहोत, त्या आम्हाला घट्ट धरून ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट प्रेम, एकमन. आणि तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट काय? बोला बोला बोला. प्रेम, एक मन आणि एक आत्मा. सगळ्यांनी म्हणा प्रेम, एक मन, एक आत्मा. प्रेम, एक मन, एक आत्मा.